मी 1.5 किलो मासे फ्राय करून घेतलेले आहेत. हे पहा, चिलापी मासा चवीला खूप छान लागतो आणि कुरकुरीत तळला जातो. ज्वारीच्या पिठामध्ये एकदा तळून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवत आहे चिलापी. चिलापी मासा हा धरणाच्या किंवा गोड्या पाण्यात मिळतो. तर हे मासे आम्हाला उजनी धरणाचे मासे आहेत. तर ते माझ्या माहेरी विकायला येतात, तर तिथून आणलेले आहेत. तर आज मी बनवणार आहे चिलापी फ्राय. तर चिलापी मॅरिनेशन करून ठेवलेली आहे. त्याच्यासाठी मी आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, तिखट आणि लिंबू वरून पिळून घातलेलं आहे. आणि मी अर्धा तासासाठी मी मॅरिनेशन करून ठेवणार आहे. अर्धा तासानंतर आपण फ्राय करून घेऊया. 1 तासभर चिलापी मॅरिनेशन करून झालेली आहे. इकडे आहे ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठामध्ये तिखट, मीठ घातलेलं आहे. आणि आपण आता हे बघा, असा मासा मी घोळवून घेणार आहे पिठामध्ये आणि एक एक करून मी ते तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी डीप फ्राय करून घेते. खूप छान होतात, चवीला खूप छान लागतात, कुरकुरीत होतात आणि चवीला खूप छान लागतात. काटा नसतो, मध्ये काटा छोटाच असतो, त्यामुळे लहान मुलंही खाऊ शकतात आणि चवीला छान असल्यामुळे मुलं आवडीने खातात. तर करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हे सगळे मासे मी या पद्धतीने तळून घेतलेले आहेत. पाहू शकता, दिसायलाही छान दिसतात आणि खूप कुरकुरीत झालेले आहेत. तर नक्की करून बघा.